नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश लोखंडे. स्वागत करतो आपल्या सर्वांचं नॉलेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की SSC आणि HSCच्या री एक्झामची रिझल्ट डेट कधी डिक्लेअर होणार आहे आणि री एक्झाम पास झाल्यानंतर पुढच्या वर्गाला ॲडमिशन मिळेल का, या दोन प्रश्नांची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशा व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपल्या री एक्झामची परीक्षा संपलेली आहे. कारण यावर्षी कोरोनामुळे आपण सर्व री एक्झामच्या डेटची वाट बघत होतो. त्यानंतर मग आपल्या री एक्झामची डेट आली. त्यामध्ये 10वीची री एक्झाम 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान पार पडली. तर 12वीची री एक्झाम ही 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान पार पडली. त्यानंतर मग आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला आहे की री एक्झामची रिझल्ट डेट कधी येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर जवळपास 45 दिवसानंतर री एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होत असतो. तसे बघायला गेले तर 12वीच्या री एक्झामची रिझल्ट डेट ही डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये, तर 10वीच्या री एक्झामच्या रिझल्ट डेट ही जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये येऊ शकते. आणि समजून घ्या, पेपर तपासणीमध्ये काही कारणांमुळे जर कधी उशीर होत असेल तर तुमचा हा रिझल्ट जास्तीत जास्त 20 जानेवारीपर्यंत लावला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या री एक्झाममध्येही देव ना करो जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला री एक्झामचा फॉर्म हा 5 जानेवारीपासून ते 18 जानेवारीपर्यंत या दरम्यान हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. हा फॉर्म पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी, प्रायव्हेट रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आणि श्रेणी सुधारणे योजनेअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म असणार आहे. आणि हो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची तारीख सरकारने अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही. ज्यावेळेस 10वीच्या फॉर्मची माहिती मिळेल त्यावेळेस ती माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणारच आहे. नोव्हेंबरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी री एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आम्ही जर पास झालो तर आम्हाला पुढच्या वर्गाला ॲडमिशन मिळेल का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हो, तुम्ही जर री एक्झाम पास केली तर तुम्हाला पुढच्या वर्गाला ॲडमिशन मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही 10वीची री एक्झाम पास केली असेल तर तुम्हाला ITI 11वी 12वी किंवा डिप्लोमाला ॲडमिशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही 12वीची री एक्झाम पास होणार असाल तर तुम्हाला FYला किंवा BE इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.